हॉटेलसारखा मेनू तुम्हाला घरी बनवायचा आहे, तेही झटपट आणि तेवढाच जबरदस्त टेस्टी, तर मग ही रेसिपी नक्की पहा. आपण आज बटर नान, जीरा राईस आणि पनीर टिक्का मसाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरी बनवलेला आहे, पण हॉटेलपेक्षाही चवीला भारी लागतो. तर बटर नान बघू शकता किती सॉफ्ट आणि टेस्टी असे झालेले आहेत आणि तेही बिना ओव्हन, बिना तंदूर आपण घरी बनवू शकतो. आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच हा जीरा राईस एकदम जबरदस्त लागतो. तर ही थाली बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागणार नाही, झटपट आपण याला सुरुवात करूया. तर यासाठी मी काय केलं आहे बघा, सर्वप्रथम एका परातीमध्ये घेतलेला आहे 2 कप मैदा. आता आपले नान जे आहेत ना, थोडे सॉफ्ट आणि टेस्टी होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ. तर पाव कप गव्हाचं पीठ घालायचं. यामुळे काय होतं, नान एकदम सॉफ्ट होतात. किंवा तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठही घेऊ शकता. त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी साखर घेतलेली आहे. थोडीशी पावडरसारखी साखर घ्यायची, जास्त दाणेदार घ्यायची नाही आहे. आता यामध्ये साखर का घालतो, त्यामुळे टेस्ट पण येते आणि टेक्स्चर पण छान येतं नानला. चवीनुसार घालूया मीठ. आणि सर्वात महत्त्वाचं नानमध्ये म्हणजे बेकिंग पावडर. 1 चमचा इथे मी बेकिंग पावडर घातलेला आहे. आणि बेकिंग पावडर एक कपाला अर्धा चमचा घालतात, तर 2 कपासाठी आपण 1 चमचा घेतलेला आहे. आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तसंच जसं 1 कप मैद्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा लागतो, तर हे प्रमाण आपण डबल केलेलं आहे. जर तुम्हाला कमी बनवायचे असतील नान 1 कपाचा, तर मी तुम्हाला इथे आता प्रमाण सांगितलेलं आहे. हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुकं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की काय होतं, कुठेतरी एका साईडला मीठ वगैरे राहत नाही, व्यवस्थित मिक्स होतं. आता इथे मी अर्धा कप म्हणजे साधं दही घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरवरचं थंड दही वापरायचं नाही आहे किंवा आंबटही जास्त वापरायचं नाही, फ्रेश ताजं दही वापरायचं. आता हे व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे हे नान बनवण्याची पद्धत तुम्ही एकदा बघितलात ना, तर बाहेरून आणणं विसरून झालं. खरंच खूप टेस्टी होतात आणि बाहेरचे महागही पडतात. त्यामुळे घरी बनवणं खूपच सोपं आणि किफायती पडतं. तर आता हे बघा, दही आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. तर थोडंसं सैलसर असं मळायचं, एकदम घट्ट पीठ मळायचं नाही. आपण जे रोजच्या चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसरच अशी मळायची आहे. म्हणजे काय होतं, नान लाटायला आपल्याला पटापट होतं, जास्त वेळ लागत नाही. आता पीठ मळून झालेलं आहे. याला थोडंसं बटर लावून घेऊया. थोडंसं सॉफ्ट मऊ असं हे बटर पाहिजे, ते व्यवस्थित आपण लावून घेऊया. आणि आता बटर नान बनवतो आहे, त्यामुळे बटरच लावावा लागतो. आणि खरंच बटर लावल्यामुळे टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडत असेल तर तेलही लावून मळू शकता. आता ही पीठ ना आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. असं आपटून असं हे पीठ आपण मळून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, एकदम सॉफ्ट होईल, स्मूथ असं आपलं हे पीठ झालं पाहिजे. होऊ शकतं चांगलं पीठ 5 मिनटं असं पीठ हे मळून घ्यायचं आहे तुपामध्ये. चांगलं आपटून असं हे पीठ मळून घ्या. म्हणजे आपण जसं हॉटेलमध्ये नान खातो ना, तशीच टेक्स्चर त्याला येईल, तशीच टेस्ट येईल. त्यासाठी 5 मिनटं हे असं पद्धत करून घ्यायची. आता हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर वरून थोडंसं बटर लावून आपण हे पीठ कमीत कमी 1 तासभर तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण बाकीचे जे पदार्थ आहेत ते बनवून घेऊ, म्हणजे आपलं पीठही चांगलं सेट होईल. तर याला झाकून आपण तासभर साईडला ठेवून देऊया. तर त्यानंतर आता आपण बनवूया भाजी. तर ही पनीर टिक्का मसाला बघा, खरंच खूप छान लागतो चवीला. तर ते बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी घेते घट्ट दही. दह्यामध्ये अजिबात पाणी नको, त्यामुळे पाव कप एवढं मी दही घेतलेलं आहे. चाळणीवरती थोडा वेळ ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं. त्यानंतर घेतलेलं आहे बेसन. तर 2 चमचे इथे भरून मी बेसन घेते आहे. त्यानंतर घालणार आहोत आपण बेसिक मसाले. तर पाव चमचा एवढी हळद घालते आणि पाव चमचा एवढी अर्धा चमचा धने पावडर घालते. अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घालते. आणि काळी मिरी कसुरी मेथी घालायची आहे अर्धा चमचा. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. कसुरी मेथी तव्यावरती थोडी गरम करून घालायची, म्हणजे टेस्ट पावडरसारखी होते. आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. चवीनुसार घालूया मीठ. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे पातळ नको आहे अजिबात. त्यामुळे दही जेवढं होईल तेवढं घट्ट घ्यायचं, पाणी काढून टाकायचं आणि
बघा असं घट्टसर आपल्याला हे मिश्रण पाहिजे. आता यामध्ये आपण घालूया पनीर. तर इथे ना मी पनीरचे असे लांबट तुकडे करून घेतलेले आहेत, मोठ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे आणि त्याचबरोबर काही भाज्या घेतलेल्या आहेत. टोमॅटो, शिमला मिरची, कांदा असे मोठे तुकडे करून घ्यायचे. आता हे व्यवस्थित आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता पनीर टिक्का मसाला बनवतो त्यामुळे हे मॅरिनेट करून ठेवणं गरजेचं आहे. तर सर्व मसाले याला व्यवस्थित लागले पाहिजेत, व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आणि याला कमीत कमी ना 10 मिनटं तरी रेस्टवरती ठेवून द्यायचं आहे. तर हे पनीर जोपर्यंत रेस्ट होतो आहे तोपर्यंत आपण पुढची कृती काय करायची आहे ते पाहूया. तर आता आपण बनवून घेऊया राईस, जीरा राईस. त्यासाठी ते बघा बासमती तांदूळ घेतलेला आहे. असं पिवळसरचा तांदूळ असतो ना, तो जुना असतो तोच घ्यायचा आहे, म्हणजे राईस आपला जो आहे मोकळा मोकळा होतो. तांदूळ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण याला डायरेक्ट कढईमध्ये शिजवून घेणार आहोत. तर कढईमध्ये घेतलेलं आहे मी पाणी. तर आता 1 कप तांदळासाठी घेणार आहोत आपण 2 कप पाणी. जेवढे तांदूळ घेतले आहेत ना त्याच्या डबल पाणी घ्यायचं. मग तुम्ही कुठल्याही घरातल्या कपाने वाटीने मोजून घ्या, तेवढं त्याच वाटीने पाणी घालायचं. चवीनुसार घालूया मीठ आणि या पाण्याला एक उकळी आणून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर आपण हे तांदूळ घालून घ्यायचे. तर आता तांदूळ घातल्यामुळे काय होतं, पाणी जे आहे परत थंड होतं. तर त्याला चांगलं गॅस फास्ट करून घेऊया आणि एक उकळी देऊया आणि त्यानंतर मग मध्यमवरती करायचे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस करूया मध्यमवरती आणि थोडा वेळ आपण हा राईस शिजेपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत आपलं पनीरही चांगलं मॅरिनेट होतं आहे. तर बघा तांदळामधलं जे आहे राईसमधलं पाणी सोकलं गेलेलं आहे. तर अर्धं पाणी राहिलेलं आहे. आता याला ना थोडंसं आपण झाकून वाफवून घेऊया, म्हणजे तांदूळ जो आपला व्यवस्थित शिजला जाईल. तोपर्यंत काय करूया, आपण यासाठी एक तडका बनवून घेऊया जिऱ्याचा. तर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा घालते तूप. तर जिरा राईस जे आहे ना तो तुपामध्ये बनवल्यावरच छान टेस्टी लागतं, किंवा तुम्ही बटरही घेऊ शकता. इथे मी 1 चमचा भरून तूप घेतलेलं आहे. तूप जसं वितळेल ना तसं यामध्ये घालूया जिरं. तर 1 चमचा इथे मी जिरं घालते. जिरं थोडं जास्तच घाला, कारण जिरा राईस आहे त्यामुळे जिरा जास्त असेल तरच चव येईल. चांगलं तडतडलं की आपण याला आपण जो राईस वाफवत ठेवला होता त्यावरती घालून घेणार आहोत. तर बघू शकता तोपर्यंत आपलं या राईसमधलं बहुतेक पाणी आटलं गेलेलं आहे. तर या पद्धतीने इन्स्टंट असा हा राईस बनवून बघा. म्हणजे काय होतं, राईस वेगळा जास्त पाण्यामध्ये शिजून घ्या, तो नंतर परत चाळणीवरती काढून ठेवा आणि नंतर त्याला पाणी निथळून गेलं की परत तडका द्या. त्यापेक्षा या पद्धतीने बनवलात ना तर काम झटपट होतं. कारण आज आपण झटपट अशी ही हॉटेल स्टाईल थाली बनवते, मेनू बनवतो. त्यासाठी मी तुम्हाला एक इन्स्टंट पद्धत दाखवते. तर जे जिरं घातलेलं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम लोवरती ठेवलेले आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा जिऱ्याचं प्रमाण तुम्हाला अजून जास्त आवडत असेल तर जास्तही घालू शकता, किंवा कमी आवडत असेल तर कमीही करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 1-2 मिनटं ना मंद गॅसवरती आपण याला वाफवून घेऊया, म्हणजे जिऱ्याचा पूर्ण फ्लेवर आहे तो राईसमध्ये उतरेल. तर इन्स्टंट असा हा जिरा राईसही आपला तयार झालेला आहे. चेक करूया. तर बघा राईस मस्त इकडे गरमागरम तयार आहे. एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि गरम गरम हा राईस खाणं खूपच छान लागतं. तर तुम्ही याबरोबर दाल फ्राय बनवू शकता, किंवा जसं मी आपल्या ही आजची भाजीची ग्रेव्ही आहे त्याचबरोबर सर्व करणार आहे, तर तुम्ही या पद्धतीनेही सर्व करू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि हा राईस आपण पटकन झाकून साईडला ठेवून देऊया, म्हणजे आपली भाजी होईपर्यंत, बाकीचे जेवण होईपर्यंत हा राईस गरम गरम राहील. तर याला ठेवूया साईडला. आता आपलं पनीरही चांगलं सेट झालेलं आहे रेस्ट करून. आता पॅनमध्ये मी घेतलेले आहे 2 मोठे चमचे तेल आणि त्यामध्ये आपण हे पनीर आणि भाज्या जे मॅरिनेट करून ठेवल्या होत्या तर थोडा वेळ तेलामध्ये चांगल्या अशा भाजून घेऊया. हलका फ्राय त्यांच्यावरती कुरकुरीतपणा येईपर्यंत, जास्त आपल्याला लालसर वगैरे करायचं नाही. हलका त्याला जो आपण मॅरिनेट केलेलं आहे, बेसन वगैरे लावलेलं आहे, तर थोडंसं हलकंसं कलर येईपर्यंत आणि फ्राय होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. थोडेसे तेलामध्ये, जास्त तेलाचाही वापर करायचा नाही आपल्याला.
तर गॅस एकदम मीडियमवरती ठेवलं आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करत आपण हे पनीर टिक्का मसाला फ्राय करून घेऊया. असं हे कोटिंग जेव्हा आपण फ्राय करतो ना, खरंच खूप छान लागतं. यासाठी आपल्याला तंदूर वगैरेची काहीही गरज नाही आहे. मस्त तव्यावरती किंवा पॅनवरती तुम्ही हे भाजून घेऊ शकता. तर बघा, बघू शकता हलकाचं ना असं कोटिंगवरती आलेलं आहे. कलरही थोडंसं हलकासा ब्राउनिश सारखं झालेलं आहे, जास्त लालसर करायचं नाही आहे. आणि हलक्या भाज्याही शिजल्या जातात, यामुळे थोडा कुरकुरीतपणा येतो भाज्यांना. त्यामुळे आपली जी पनीर टिक्का मसाला आहे टेस्टी बनतो. तर हे भाज्या आपल्या झाल्या आहेत परतवून तयार. तर भाज्या मी काढून घेते आणि लगेचच आपण दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये घालूया कांदे. तर ना 2 मोठ्या साईजचे घेतलेले, छोटे असतील तर 3 घेऊ शकता. कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे, लक्षात ठेवा. एकदम जेवढं होईल तेवढं तुम्हाला हे कांदे बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. तर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे आलं लसूण आणि कांदा चांगला थोडा वेळ परतला गेल्यानंतर, एकदम लालसर करायचं नाही, थोडा मऊ झाला पाहिजे आपल्याला, जास्त लाल चॉकलेटी वगैरे कलर नाही करायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालूया टोमॅटो. तर 2 मोठ्या आकाराचे किंवा छोटे असतील तर 3 टोमॅटो घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आणि तेही आपण यामध्ये घालून घ्यायचं. आता हलके फुलके मसाले घालायचे. तर पाव चमचा एवढी हळद, लाल मिरची पावडर घालूया 1 चमचा आणि धणे पावडर घालायची अर्धा चमचा. सोबतच इथे ना किचन किंग मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीमुळे चव खूप छान येते. तर अर्धा चमचा घातलेला आहे. चवीनुसार घालूया मीठ. तर लक्षात ठेवा, आपण हे फक्त ग्रेव्हीपुरतंच मीठ घालतो आहे आणि मसाले वापरतो आहे, कारण भाज्यांना आणि पनीरला आपण मीठ लावून चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना ते मीठ लागलेलं आणि मसाले लागलेले आहेत. फक्त आपल्याला हे ग्रेव्हीपुरतेच मसाले आणि मीठ घालायचं आहे. तर ग्रेव्ही चांगली तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि गॅस इथे मीडियमवरतीच ठेवायचं आहे. ग्रेव्हीमध्ये आपण जे टोमॅटो वापरले आहेत ते पूर्णपणे शिजले गेले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला हे थोडा वेळ वाफायचं आहे. म्हणून काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे काय, तर खाली लागू नये, करपू नये आपण, कारण याला झाकून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं. तर कमीत कमी 5 मिनटं आपण एकदम मीडियम गॅसवरती वाफवून घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहेत मसाले. तर कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर या पद्धतीने हा झटपट असा हा मेनू तुम्ही नक्की बनवून बघा. ही भाजी खरंच चवीला खरंच खूप भारी लागते. हॉटेलमधून आणणं कसं महागही पडतं आणि आपल्याला भरपूर खायचं असेल तर घरी बनवून खाल्लं तर पोटभर खाताही येतं. त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आता यामध्ये घालूया थोडंसं पाणी. आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पाणी गरम झालेलं आहे आपलं. एक हलकीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पनीर भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या सर्व घालून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवीला तर खरंच खूप भारी लागते. याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याच पनीरच्या रेसिपी आहेत ग्रेव्हीवाल्या, त्याही तुम्ही पाहू शकता. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला ना आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे. जास्त नाही, पाव चमचा छोटासा गरम मसाला घालायचा आहे. हलकंसं मिक्स करून घेऊया आणि याला झाकून आपण 5 ते 7 मिनटं वाफवून घेऊया. जास्त वेळ ही शिजवायची गरज नाही, कारण भाज्या पनीर वगैरे फ्राय झालेलंच आहे. तर बघू शकता 7 ते 8 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर गरमागरम अशी ही पनीर टिक्का मसाला आपला तयार झालेला आहे घरच्या घरी. किती सुंदर दिसतो बघा आणि खरंच चवीला एकदम भारी लागतो. तुम्ही एकदा बनवलात ना तर बाहेरून आणणं विसरून जाल. एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी घरी बनवू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर गरमागरम आपला राईस तयार आहे, भाजीही तयार झालेली आहे. आता आपलं फक्त एक रोटी बनवायचं राहिलेलं आहे. तर पटापट आपण रोटी बनवायला घेऊया. तर अशी ही भाजी बनवलात ना तर एका पोळीच्या जागी 2-4 रोट्या तुम्ही नक्कीच खाल, एवढी टेस्टी लागते. तर आपलं पीठही चांगलं सेट झालेलं आहे, बघू शकता. एकत्र करून घेऊया.
असंच टेक्स्चरचं आपल्याला पीठ हवं आहे. तुम्ही म्हणाल की हे पातळ झालेलं आहे, नाही, असंच आपल्याला पीठ हवं असं एकदम सॉफ्ट. म्हणजे काय होतं, नान पटापट लाटले जातात. कारण नान बनवण्यासाठी आपल्याला ते शेकवावे वगैरे लागतात. जर तुम्ही घट्ट पीठ मळलात ना, तर काय होतं, आपण जेव्हा हा मैदा आहे तो लाटताना ना तो परत एकत्र होत जातो. पोळी बघा तुम्ही लाटलात की एकत्र होत जाते. तर सैलसर असेल ना तर लगेच एकत्र होत नाही, पटापट लाटली जाते आणि तुम्ही पटकन काम करू शकता. तर याचे आपण गोळे बनवून घेऊया. आता नान कुठल्या साईजचा हवा आहे त्यानुसार किंवा जाड हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घ्या. तर एक मोठ्या साईजचा मी गोळा बनवून घेतलेला आहे. त्याला सुका मैदा लावून घेतलेला आहे आणि याला आपल्याला लांबट असं लाटून घ्यायचं आहे. नान जे असतात ना थोडे लांबटच असतात. आता शेप तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर मी थोडंसं लांबट असं लाटून घेते, बघू शकता. नान मी लांबट लाटून घेतलेलं बघू शकता आपण. थोडं सैलसर पीठ ठेवल्यामुळे किती पटापट लाटला जातो. तर मी गॅसवरती तवाही तापत ठेवलेला आहे. असं लांबट करून घ्यायचा, शक्य होईल तेवढं तुम्ही लांबट आणि पातळ करून घ्या. आता यावरती ना मी लावते कलोंजी. अशी कलोंजी ना मार्केटमध्ये तुम्हाला किराणा दुकानामध्ये इझिली मिळेल. हे काळे तीळ जे असतात ना तशाच दिसायला असते, पण काळ्या तिळापेक्षा थोडं साईज जी असते ना याची छोटी असते. हे नानवरती लावलं ना छान टेस्ट लागते. वरून थोडीशी कोथिंबीर, आता इथे तुम्हाला आवडत असेल तर लसूणही बारीक चिरून लावू शकता. तर हे हलकंसं आपण वरून एक लाटणं फिरून घेऊया, म्हणजे चिपकलं जाईल. बघा, लाटणी हलक्या हाताने फिरून घ्यायची, म्हणजे हे कलोंजी नान चिकटलं जाईल. आता तुम्हाला कलोंजी नसेल लावायची तर नाही लावलात तरी चालेल, फक्त कोथिंबीर लावू शकता किंवा प्लेनही बनवू शकता. आता उलटी बाजू करून घ्यायची आणि याला आपल्याला लावायचं आहे पाणी, किंवा हाताने किंवा ब्रशाने याला पूर्ण असं व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपल्याला हे तव्याला व्यवस्थित चिटकवता येतं. जर पाणी व्यवस्थित लागलं नाही तर जेव्हा आपण त्याला उलटं करून शेकू ना तेव्हा ते लगेच पलटून गॅसवरती पडू शकतं, त्यामुळे निघू शकतं. त्यामुळे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. आता ही जी पाणी लावलेली बाजू आहे ती आपल्याला तव्यावरती टाकायची आहे. तर तवा चांगला गरम पाहिजे, लक्षात ठेवा. आणि लगेचच आपण ही पाणी लावलेली बाजू तव्यावरती घालून घ्यायची. 1 मिनिटभर तव्यावरती असंच राहू द्या. त्यानंतर याला पलटून आपण मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत. तर 1 मिनिटभर झालेलं आहे, बघू शकता. याला मस्त बबल्स आलेले आहेत. आता उलटं करून याला आपण गॅसवरती डायरेक्ट भाजून घेऊया. तवा मस्त असं गोल गोल फिरवत आपण हा नान भाजून घेतलेला बघू शकता. कलर किती सुंदर आलेला आहे, एकदम हॉटेलसारखं नान आपलं घरी तयार झालेलं आहे. बघू शकता ना किती सुंदर कलर टेक्स्चर आलेला आहे. आता गरम असतानाच यावरती लावून घ्यायचं आहे बटर, कारण बटर नान आहे तर बटर भरपूर लावून घ्यायचं. बटर नसेल लावायचं तर तूपही तुम्ही लावू शकता. तर खूप सारं लावलं आहे बटर आणि गरमागरम असे हे नान आपला तयार झालेले आहे. याच पद्धतीने आपण पटापट बाकीचे नानही बनवून घेऊया. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. तर पनीर टिक्का मसाला, बटर नान आणि जीरा राईस हा आपला हॉटेलसारखा मेनू घरच्या घरी झटपट कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला हे रेसिपी माझ्या कशा वाटतात. तर हा नान बघू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतो. आणि याबरोबर ही पनीर टिक्का मसाला, खाल्लात ना तर खरंच खाणारे बोटं चाटत राहतील, एवढा टेस्टी लागतो. झटपट असा हा आपला पनीर टिक्का मसाला, बटर नान आणि जीरा राईस हॉटेलसारखा मेनू झाला आहे तयार.